हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे आपल्या व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे हिंदी मराठी इंग्लिशमध्ये मीनिंग्स, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि जे पण एक्झाम्पल म्हणून सेंटेन्सेस दिले आहेत सेंटेन्सेसचा आपण मराठीमध्ये मीनिंग बघूया आणि सेंटेन्स मध्ये वर्डला कसं यूज करण्यात आलेलं आहे ते सुद्धा बघूया. सो स्टार्ट करूया आपण आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड बघूया आपला आजचा काय आहे. तर फर्स्ट वर्ड आहे इंजंक्शन. INJUNCTION, इंजंक्शन. सो इंजंक्शनचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं अँड अथॉरिटेटिव्ह वॉर्निंग ऑर ऑर्डर. ओके, इंग्लिश मध्ये काय मीनिंग होतं इंजंक्शनचं अँड अथॉरिटेटिव्ह वॉर्निंग ऑर ऑर्डर. म्हणजेच अथॉरिटीने दिली, एखादी मोठी अथॉरिटी आहे, चांगली अथॉरिटी आहे, त्याने दिलेला ऑर्डर म्हणजेच काय तर आदेश. सो त्याला काय म्हटलं जातं इंजंक्शन असं म्हटलं जातं. ओके, सो याचं हिंदीमध्ये मीनिंग काय होतं तर निषेधाज्ञा आणि मराठीमध्ये सुद्धा मीनिंग होतं याचं इंजंक्शनचं निषेधाज्ञा. सो हिंदी आणि मराठीमध्ये सेम मीनिंग आहे इंजंक्शनचं निषेधाज्ञा. आणखी काय होतं मनाई, हुकूम आणि आदेश. सो इंजंक्शनचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं अँड अथॉरिटेटिव्ह वॉर्निंग ऑर ऑर्डर. हिंदीमध्ये मीनिंग आणि मराठीमध्ये सेम मीनिंग आहे निषेधाज्ञा आणि मराठीमध्ये काय मीनिंग होतं मनाई, हुकूम आणि आदेश. सो सिनोनिम्स आहेत ऑर्डर, डिक्री आणि एडिक्ट. सिनोनिम्स आहेत इंजंक्शनचे ऑर्डर, डिक्री आणि एडिक्ट. सो आता सेंटेन्स काय यूज करण्यात आलेला बघूया. They have obtained an injunction restraining the company from selling the product. So sentence असा अर्थ होतो मराठीमध्ये त्यांनी कंपनीला ते उत्पादन विकण्यापासून रोखणारा मनाई हुकूम मिळवला आहे. ओके, सो इथे जे आहे इंजंक्शन म्हणजे काय यूज करण्यात आलेला आहे मनाई हुकूम म्हणून. सो काय होतं इंजंक्शनचं याच्यामध्ये मराठीमध्ये यूज करण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये मीनिंग मनाई हुकूम असा. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे प्रोपिशिएट. PROPITIATE, प्रोपिशिएट. प्रोपिशिएटचं इंग्लिश मध्ये मीनिंग होतं टू लेसन द अँगर ऑर एजिटेशन ऑफ. टू लेसन द अँगर अँड एजिटेशन ऑफ म्हणजेच काय होतं प्रोपिशिएट. सो हिंदीमध्ये मीनिंग होतं प्रोपिशिएटचं शांत करणं. मराठीमध्ये काय होतं शांत करणे. मराठीमध्ये प्रोपिशिएटचं मीनिंग होतं शांत करणे, राग घालवणे. आणखी काय होतं प्रसन्न करणे. सो मराठीमध्ये मीनिंग होतं प्रोपिशिएटचं शांत करणे, राग घालवणे आणि प्रसन्न करणे. सो सिनोनिम्स काय आहेत प्रोपिशिएटचे अपीज, प्लेकेट आणि कन्सिलिएट. सिनोनिम्स आहेत अपीज, प्लेकेट आणि कन्सिलिएट. आणि अँटोनिम्स काय आहेत अँगर, अँटेगोनाइज आणि इन्फ्युरिएट. अँटोनिम्स आहेत अँगर, अँटेगोनाइज आणि इन्फ्युरिएट. आता सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेला बघूया प्रोपिशिएटला. अमेंडमेंट्स हॅव बीन ऍडेड टू प्रोपिशिएट लोकल प्रेशर ग्रुप्स. सेंटेन्स काय आहे अमेंडमेंट्स हॅव बीन ऍडेड टू प्रोपिशिएट लोकल प्रेशर ग्रुप्स. सेंटेन्सचा अर्थ होतो स्थानिक दबाव गटांना शांत करण्यासाठी दुरुस्त्या जोडण्यात आल्या आहे. सो इथे जे आहे प्रोपिशिएटला यूज करण्यात आलेला आहे मराठीमध्ये त्याचं मीनिंग घेण्यात आलेलं आहे सेंटेन्स मध्ये शांत करण्यासाठी. ओके, आणि जे अमेंडमेंट्स आहेत त्यांना म्हटलं जातं दुरुस्त्या. सो प्रोपिशिएटचा अर्थ इथे घेण्यात आलेला आहे शांत करण्यासाठी. नेक्स्ट वर्ड आहे अक्सीड. ACCEDE, अक्सीड. सो ACCEDE, अक्सीड याचं इंग्लिश मध्ये मीनिंग होतं अग्री टू अ डिमांड, रिक्वेस्ट ऑर ट्रिटी. अग्री टू अ डिमांड, रिक्वेस्ट ऑर ट्रिटी म्हणजेच होतं अक्सीड. तर याचं हिंदीमध्ये मीनिंग होतं अक्सीडचं मान लेना म्हणजेच काय तर मान्य करणे. ओके, मान्य करणे किंवा स्वीकारणे याला मराठीमध्ये मीनिंग आहे कशाला अक्सीडला. सो मराठीमध्ये मीनिंग होतं अक्सीडचं मान्य करणे आणि स्वीकारणे. सिनोनिम्स आहेत अक्सीडचे अग्री टू, कन्सेंट टू आणि ऍक्सेप्ट. अग्री टू, कन्सेंट टू आणि ऍक्सेप्ट. आणि अँटोनिम्स आहेत रिफ्यूज, रिजेक्ट आणि डिसेंट. रिफ्यूज, रिजेक्ट आणि डिसेंट हे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स काय आहे आय एम नॉट प्रिपेअर्ड टू अक्सीड टू दॅट सबमिशन. तो सेंटेन्सचा अर्थ होतो मी तो प्रस्ताव मान्य करण्यास तयार नाही. तर इथे जे आहे अक्सीड म्हणजे यूज केलेला आहे मराठीमध्ये मीनिंग घेण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये मान्य करण्यास म्हणून.
ओके, सो अक्सेप्टचं मिनिंग होतं मराठीमध्ये मान्य करणे आणि स्वीकारणे. नेक्स्ट वर्ड आहे, ओके, नेक्स्ट वर्ड काय आहे? EXCOGITATE. EXCOGITATE चं मिनिंग काय होतं? एक्सकॉजिटेट. काय होतं? एक्सकॉजिटेट. एक्सकॉजिटेट. ओके, याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे? EXCOGITATE ला एक्सकॉजिटेट. एक्सकॉजिटेटचं इंग्लिश मध्ये मिनिंग होतं थिंक आउट, प्लॅन ऑर डिवाइस. काय होतं? थिंक आउट, प्लॅन ऑर डिवाइस. सो याचं हिंदीमध्ये मिनिंग होतं एक्सकॉजिटेटचं परिकल्पना करणं. परिकल्पना करणं म्हणजेच काय करणे? तर विचार करणे, खोल विचार करणे. याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये? एक्सपॉजिटेट. आणि मराठीमध्ये मिनिंग होतं एक्सपॉजिटेटचं खोल विचार करणे. खोल विचार करणे आणि मनन करणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं एक्सपॉजिटेटचं खोल विचार करणे आणि मनन करणे. सिनोनिम्स आहेत डिवाइस, कॉन्कॉक्ट आणि कॉन्ट्रॅक्ट. सिनोनिम्स काय आहेत? डिवाइस, कॉन्कॉक्ट आणि कॉन्ट्रॅक्ट. सो हे सिनोनिम्स आहेत एक्सपॉजिटेटचे. सेंटेन्स काय आहे? द सायंटिस्ट मस्ट स्टॉप टू ऑब्झर्व अँड स्टार्ट टू एक्सपॉजिटेट. सेंटेन्सचा अर्थ काय होतो? शास्त्रज्ञांनी केवळ सॉरी, सेंटेन्सचा मराठीमध्ये असा अर्थ होतो शास्त्रज्ञांनी केवळ निरीक्षण करणे थांबवून सखोल विचार करण्यास सुरुवात केली पाहिजे. सो इथे जे आहे एक्सपॉजिटेटला यूज करण्यात आलेला आहे, मराठीमध्ये त्याचं मिनिंग घेण्यात आलेलं आहे सेंटेन्स मध्ये सखोल विचार करण्यास. ओके, एक्सपॉजिटेट म्हणजे इथे यूज करण्यात आलेला आहे, मराठीमध्ये मिनिंग घेतलेला आहे सखोल विचार करण्यास. नेक्स्ट वर्ड आहे क्लॉय. CLOY, क्लॉय. क्लॉयचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं disgust or sicken someone with an excess of sweetness, richness or sentiment. ओके, काय आहे? क्लॉय म्हणजे disgust or sicken someone with an excess of sweetness, richness or sentiment. म्हणजेच काय करणे? तर त्याला वीट येणे. ओके, काहीतरी अतिरेक झालेला आहे कशाचा तरी, त्याच्यामुळे त्याला कंटाळा येणे, वीट येणे. याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं क्लॉय. आणि क्लॉयचं हिंदीमध्ये मिनिंग होतं उबाना. ओके, कंटाळा आणणे, सतत त्याला काही काही विचारून, एखाद्याला आपण काही काही विचारत आहे आपल्याला माहित असून तर त्याला काय होईल? कंटाळा येईल. म्हणजे आपण अतिरेक करत आहे प्रश्नांचा, म्हणून त्याला त्या गोष्टीचा कंटाळा आलेला आहे, म्हणजे आपण त्याला वीट आणत आहे, त्याला म्हटलं जातं क्लॉय. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं क्लॉयचं उबाना, मराठीमध्ये मिनिंग होतं कंटाळा आणणे किंवा येणे सुद्धा म्हणू शकतो, आणि वीट येणे, कशाचाही अतिरेक झाल्यामुळे कंटाळा येणे, याला म्हटलं जातं क्लॉय. सिनोनिम्स आहेत क्लॉयचे ओव्हर स्वीट, सिकनिंग आणि नॉसिएटिक. काय आहेत सिनोनिम कशाचे? क्लॉयचे ओव्हर स्वीट, सिकनिंग आणि नॉसिएटिक. आणि अँटोनिम्स दिलेले नाही. ओके, सो सेंटेन्स बघूया आपण सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे. हर स्वीट सबमिसिव्ह स्माइल बिगिन टू क्लॉय आफ्टर अ व्हाईल. सो सेंटेन्सचा अर्थ होतो काही वेळानंतर तिचा तो गोड आणि आज्ञाधारक चेहरा कंटाळवाणा वाटू लागला. सो इथे जे आहे क्लॉय म्हणजे सेंटेन्स मध्ये मराठीमध्ये मिनिंग घेण्यात आलेला आहे कंटाळवाणा वाटू लागला म्हणून. ओके, नेक्स्ट वर्ड आहे कन्फाइड. CONFIDE, कन्फाइड. कन्फाइडचं मिनिंग होतं टेल समवन अबाउट अ सिक्रेट or private matter while trusting them not to repeat it to the others. म्हणजेच काय? तर विश्वास करून एखादं काहीतरी गुपित सांगणे, दुसऱ्यावर काहीतरी विश्वास ठेवून एखादं आपलं जे गुपित आहे, प्रायव्हेट काही गोष्ट आहे ते सांगणे, त्याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं कन्फाइड. सो कन्फाइडचं इंग्लिशमध्ये काय मिनिंग होतं? टेल समवन अबाउट अ सिक्रेट or private matter while trusting them not to repeat it to others. सो हिंदीमध्ये याचं मिनिंग होतं गुप्तवाद कहना, आणि मराठीमध्ये काय होतं? विश्वास ठेवणे, आणि विश्वास ठेवून काय करणे? गुपित सांगणे, गुपित सांगणे किंवा मन मोकळे करणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं कन्फाइडचं विश्वास ठेवणे, गुपित सांगणे आणि मन मोकळे करणे. सिनोनिम्स आहेत रिव्हील, डिस्क्लोज आणि डिव्हल्ज.
काय आहेत सिनोनिम्स कन्फाइडचे? रिव्हील, डिस्क्लोज आणि डिव्हल्ज. आणि अँटोनिम्स आहेत होल्ड आणि रिटेन. होल्ड आणि रिटेन हे अँटोनिम्स आहेत कन्फाइड. सेंटेन्स आहे वाय डिडंट यू कन्फाइड द सिक्रेट टू मी. याचा अर्थ काय होतो सेंटेन्सचा? तू ती गुपित गोष्ट मला विश्वासाने का सांगितली नाहीस. सो इथे जे आहे कन्फाइडला यूज करण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये मराठीमध्ये मिनिंग घेण्यात आलेला आहे विश्वासाने का सांगितली नाहीस. ओके, विश्वासाने का सांगितली नाहीस म्हणून यूज करण्यात आलेला आहे. ओके, इथे गुप्त म्हणून जे आहे ते गुप्त म्हणजे घेण्यात आलेला आहे सिक्रेट. नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट वर्ड आहे पिटफॉल्स. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड काय आहे पिटफॉल्स. पिटफॉल्सचं मिनिंग होतं इंग्लिश मध्ये अ डेंजर ऑर डिफिकल्टी दॅट इज हिडन ऑर नॉट इझिली रेकॉग्नाइज्ड. काय आहे पिटफॉल्स इंग्लिश मध्ये मिनिंग? अ डेंजर ऑर डिफिकल्टी दॅट इज हिडन ऑर नॉट इझिली रेकॉग्नाइज्ड. त्याचं हिंदीमध्ये मिनिंग होतं खतरा. ओके, मराठीमध्ये काय होतं? अनअपेक्षित जे काय असतं संकट असतं. ओके, अनअपेक्षित संकट असतं किंवा धोका असतो त्याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं पिटफॉल्स. सो मराठीमध्ये पिटफॉल्सचं मिनिंग काय होतं? अनअपेक्षित धोका किंवा संकट. आणि हिंदीमध्ये होतं खतरा. अनपेक्षित संकट किंवा धोके आणि अडचणी. सो मराठीमध्ये मिनिंग होतं पिटफॉल्सचं अनपेक्षित संकट, धोके किंवा अडचणी. सिनोनिम्स आहेत पिटफॉल्सचे रिस्क, पेरिल्स आणि हॅझार्ड्स. रिस्क, पेरिल्स आणि हॅझार्ड्स हे सिनोनिम्स आहेत कशाचे? पिटफॉल्सचे. आणि अँटोनिम्स काय आहेत? सेफगार्ड्स, प्रोटेक्शन हे आहेत अँटोनिम्स पिटफॉल्सचे. सेफगार्ड आणि प्रोटेक्शन अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स काय आहे? द पिटफॉल्स ऑफ वर्किंग अब्रॉड आर न्यूमरस. सेंटेन्सचा अर्थ होता मराठीमध्ये परदेशात काम करण्याचे धोके अनेक आहेत. सो इथे जे आहे पिटफॉल्सला मराठीमध्ये मिनिंग घेण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये धोके म्हणून. ओके, हे झालं धोके. हे आहे धोके. नेक्स्ट वर्ड आहे ग्लिंट. ग्लिंटचं मिनिंग होतं गिव्ह आउट और रिफ्लेक्ट स्मॉल फ्लॅशेस ऑफ लाईट. गिव्ह आउट और रिफ्लेक्ट स्मॉल फ्लॅशेस ऑफ लाईट म्हणजेच काय होतं? ग्लिंट. सो याचं हिंदीमध्ये मिनिंग होतं ग्लिंटचं चमक. मराठीमध्ये सुद्धा चमक असंच म्हटलं जातं. आणखी काय म्हटलं जातं? चकाकी. सो मराठीमध्ये ग्लिंटचं मिनिंग होतं चमक आणि चकाकी. सिनोनिम्स आहेत शाईन, ग्लीम आणि स्पार्कल. शाईन, ग्लीम आणि स्पार्कल हे सिनोनिम्स आहेत. आणि अँटोनिम्स आहेत ग्लिंटचे डिमनेस, डिंजीनेस आणि डलनेस. डिमनेस, डिंजीनेस आणि डलनेस हे अँटोनिम्स आहेत ग्लिंटचे. सेंटेन्स आहे देअर वॉज अ ग्लिंट ऑफ मिस्चिफ इन हर आईज. सेंटेन्सचा अर्थ होतो मराठीमध्ये तिच्या डोळ्यात खोडकरपणाची चमक होती. तर इथे जे आहे ग्लिंटला मराठीमध्ये मिनिंग घेण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये चमक म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे डिसरेलिश. डिसरेलिश. सो डिसरेलिशचं इंग्लिश मध्ये मिनिंग होतं रिगार्ड समथिंग विथ डिसलाइक ऑर डिस्टेस्ट. रिगार्ड समथिंग विथ डिसलाइक ऑर डिस्टेस्ट म्हणजेच काय होतं? इंग्लिश मध्ये त्याचं मिनिंग होतं रिगार्ड समथिंग विथ डिसलाइक ऑर डिस्टेस्ट. काय वर्ड यूज करण्यात येतं? डिसरेलिश. हिंदीमध्ये मिनिंग होतं डिसरेलिशचं नापसंत करणं. आणि मराठीमध्ये होतं काय करणे? नापसंती करणे. ओके, मराठीमध्ये काय मिनिंग होतं? नापसंती करणे. नापसंती असणे सुद्धा आपण म्हणू शकतो. नापसंती असणे किंवा तिरस्कार असणे. नापसंती असणे आणि तिरस्कार असणे. आणखी काय मिनिंग होतं मराठीमध्ये? मनापासून न आवडणे. मनापासून न आवडणे किंवा रस नसणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं डिसरेलिशचं मनापासून न आवडणे, रस नसणे, नापसंती असणे किंवा तिरस्कार असणे. सिनोनिम्स आहेत अवर्जन, डिसफेवर आणि डिसलाइक. अवर्जन, डिसफेवर आणि डिसलाइक सिनोनिम्स आहेत डिसरेलिशचे. आणि अँटोनिम्स आहेत ॲपिटाइट, अफेक्शन आणि फॉन्डनेस. काय आहेत? ॲपिटाइट, अफेक्शन आणि फॉन्डनेस. सेंटेन्स बघूया आता. सेंटेन्स काय आहे डिसरेलिशचा? आय डिसरेलिश द थॉट ऑफ सिटिंग थ्रू एंडलेस मीटिंग्स ऑन द मॅटर.
तो सेंटेन्सचा अर्थ होतो मराठीमध्ये, या विषयावर तासनतास चालणाऱ्या बैठकींमध्ये बसण्याचा विचार मला अजिबात आवडत नाही. सो इथे जे आहे डिक्शनरीजला यूज करण्यात आलेला आहे अजिबात आवडत नाही म्हणून मराठीमध्ये मिनिंग, मराठीच्या सेंटेन्स मध्ये. ओके, आणि लास्ट वर्ड आहे आपला आजचा, तो काय आहे डन्स, DUNCE, डन्स. DUNCE ला प्रोनाउन्स करायचा आहे डन्स म्हणून. सो डन्सचं मिनिंग होतं इंग्लिश मध्ये अ पर्सन हु इज स्लो ऍट लर्निंग अ स्टुपिड पर्सन. म्हणजे जो काय आहे मूर्ख आहे, मठ्ठ आहे किंवा ढ आहे, त्याला इंग्लिश मध्ये यूज करण्यात येतो वर्ड, तो आहे डन्स. ओके, सो डन्स इंग्लिश मध्ये मिनिंग आहे अ पर्सन हु इज स्लो ऍट लर्निंग आणि अ स्टुपिड पर्सन. याला हिंदीमध्ये मिनिंग होतं मूर्ख, मराठीमध्ये सुद्धा मूर्खच म्हटलं जातं. आणखी काय होतं ढ, मठ्ठ, अक्कल नसलेला आणि बुद्धू. ओके, सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं डन्सचं, ढ, मूर्ख, मठ्ठ, अक्कल नसलेला आणि बुद्धू. सिनोनिम्स आहेत फूल, इडियट, स्टुपिड पर्सन. फूल, इडियट आणि स्टुपिड पर्सन हे सिनोनिम्स आहेत. डन्सचे आणि अँटोनिम्स आहेत ब्रेनी, जीनियस आणि इंटेलेक्ट. ब्रेनी, जीनियस आणि इंटेलेक्ट हे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स आहे इट इज व्हेरी इम्पोलाइट टू कॉल अदर्स अ डन्स. तो सेंटेन्सचा अर्थ काय होतो मराठीमध्ये, इतरांना मूर्ख म्हणणे अत्यंत उद्धटपणाचे आहे. ओके, आणि इथे जे आहे डन्सला यूज करण्यात आलेला आहे मूर्ख म्हणून. ओके, इम्पोलाइटला घेण्यात आलेला आहे उद्धटपणाचे सेंटेन्स मध्ये. सो हे आहेत आपल्या वर्ड्स. यांची पीडीएफ तुम्हाला, ही जी पीडीएफ आहे तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथे मिळून जाईल. त्या लिंकवर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि सोबतच तुमचे जे फ्रेंड्स आहेत जे ऑलरेडी प्रिपेअर करत आहे, ज्यांना वोकॅब्युलरी हार्ड जात आहे किंवा ज्यांनी आता स्टार्ट केलेला आहे त्यांना वोकॅब्युलरी हार्ड जात आहे, सो त्यांना तुम्ही शेअर करू शकता किंवा सांगू शकता की डेलीला आपले इंग्लिश टू मराठी असे सेशन्स असतात म्हणून वोकॅब्युलरीचे, इंग्लिश टू मराठी आणि हिंदी असे सेशन्स असतात म्हणून. तुम्ही त्यांना शेअर करा, त्यांना सुद्धा यूज होईल एक्झाम्स मध्ये आणि इझी पडेल. तर तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट फ्रेंड, थँक्यू.